हॅपी न्यू इयर. वर्षाचा शेवटचा दिवस आज. सगळ्यांचं पहिलं हे वर्ष 2025 कसं गेलं आपल्याला कळालं पण नाही. असं 26 पण आपलं सुखासमाधान व आनंदात जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. काय सांगणार, आपले संकट आपल्या मागे आले, परतले. आपण वाईट विचार करत नाही, कोणाबद्दल चांगलं बोलतच असतो सगळ्यांबद्दल. तरी पण हे सगळ्या कडवट गोष्टी असतील ना, ह्या कोणाबद्दल काही मागे टाकून नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन वर्षाप्रमाणे पुढे पुढे ढकलत जायचं. प्रामाणिकपणाने वागणं, प्रामाणिकपणाने बोलणं, सगळ्यांशी मन मिळून राहणं. काही चुका असल्या तर आपल्याकडून काही चुका झाल्या असेल तर त्यांना क्षमा करून टाकणं. त्यांनी आपल्याकडून काही चुकीचं काही बोललं असेल तर आपण ते लक्षात न ठेवता आनंदात राहणं हेच आपल्या हातात आहे. स्वतःबद्दल चांगले विचार मांडणं, स्वतःबद्दल सगळ्या गोष्टी समजून घेणं, हे आजकालच्या ह्याच्यात आहे. कडवट गोष्टी होत्या मागच्या वर्षाच्या 2025च्या, त्या मागे सोडून सुखासमाधानाने व आनंदाने आपण पुढे जाऊ शकतो. खूप महत्त्वाचे दिवस असतात आपले पुढचे पण. मागच्या गोष्टी मागे सोडून पुढचे दिवस पुढे घेत राहायचे, चालत राहायचं. झालेल्या गोष्टींवर लक्ष देत नाही बसायचं, आनंदात राहायचं, सगळ्यांनी मिळून मिसळून राहायचं. ही एक मोटिवेशन मी देते तुम्हाला. माझं एवढं म्हणणं आहे की खूप म्हणजे आजकालच्या जीवनामध्ये माणसाने स्ट्रेस घेऊन अजिबात जगायचं नाही. सगळ्यांनी आनंदात राहायचं असतं, खुशीत राहायचं असतं. झालेल्या गोष्टीचा विचार कधीच करायचा नाही. मन हे आपलं हळवं असतं, ह्या मनाचा विचार करत बसायचं आपण. कारण मनाबद्दल दुसऱ्यांबद्दल आपण विचार केला की आपल्याला त्रास होतो. म्हणून सगळ्याबद्दल आनंदित राहून सगळ्यांनी प्रामाणिकपणे वागून हे बघा, माझं बोलण्याचा उद्देश असा आहे की सगळ्यांनी ज्याच्या त्याचा मनाचा प्रश्न आहे, जो तो स्वतःचा मालक असतो. आपला आपण मनाचा विचार करतो. माझ्या मनात जे बोलणं येतं मी स्पष्ट बोलते. ते माझा स्वभाव पण असलाच आहे, त्याच्यामुळे मी असं बोलू शकते. राग आला की मी 2 एक शब्द पटकन बोलते, पण मी माझ्या मनात कोणाबद्दल कपट ठेवतच नाही. मी सगळं विसरून जाते. असा आहे माझा स्वभाव. म्हणून मी एक सांगते, 2025 आनंदात व सुखासमृद्धीत खुशीत जावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. तुमचा पण जावं, तुमच्या परिवारांचं जावं. सगळे जे माझे व्हिडिओ बघत असेल त्यांनी मला लाईक सबस्क्राईब करून मला मोटिवेशन करावे हीच माझी विनंती व तुम्हाला शुभेच्छा आहे. नवीन वर्षाचं तुमच्या सगळ्यांना परत शुभेच्छा. थँक्यू सो मच. आनंदात राहा, काळजीत राहा, खुशीत राहा, स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. बाय.